वॉर्ड क्रमांक 16 मध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। किशोर डोंगरे ते वालेराव यांच्या घरादरम्यानचा नाला जो काही दिवसांपूर्वी वाहून आलेल्या सांडपाणी पूर्णपणे आटला होता, मात्र आता पुन्हा याच नाल्यात गेली कैक दिवस सांडपाण्याच्या प्रचंड प्रवाहाने भरून वाहत आहे। परिसरात अस्वच्छतेचा विळखा, दुर्गंधी आणि मच्छरांचा सुळसुळाट यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। ही समस्या अपघाती नाहीये, ती पद्धतशीर बेफिकिरीची फळं आहेत। तर दुसरीकडे याच भागात काही अंतरावर एका 3 मजली इमारतीतून रोजच्या रोज सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असल्याचे समोर आले। तक्रारींचे ढीग आहेत, पण उपाय शून्य। फोटो, व्हिडिओ, मौखिक आणि लेखी तक्रारी सगळं नगरपंचायत प्रशासनाच्या दरवाजावर टाकलं गेलंय, पण कारवाईच्या नावाने ठिणगीही नाही। नोटीस दिल्या गेल्या, पण त्या खऱ्या नोटिसा होत्या की एनओसी? हा प्रश्न समोर उभे राहिल्याचे सवाल संतप्त नागरिक विचारू लागलेत। दरम्यानच्या काळात आज रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी रंधरत्या उन्हात माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक ज्ञानदेव पवार यांनी स्वतः इमारती ठिकाणी तिसऱ्यांदा पाहणी केली आणि डोळ्यादेखत सांडपाणी वाहतानाचा थरकाप उडवणारा प्रकार पाहिलाय। त्यांनी संबंधित इमारतीच्या मालकाला तातडीने बोलावून वस्तुस्थिती दाखवली आहे। नगर प्रशासनाच्या या बेफिकर भूमिकेवर आता गंभीर सवाल उपस्थित होत आहेत। ही केवळ गलथान कारभाराची बाब नसून आरोग्याचा थेट घात आहे। या इमारतीवर तात्काळ कठोर आणि कायदेशीर कारवाई न झाल्यास प्रशासनच या घाणेरड्या नगरपंचायतच्या व्यवस्थेचा भाग असल्याचा आरोप टाळता येणार नाही। फौजदारी कारवाई करा अशी ठाम मागणी आता जनतेतून होत आहे। आरोग्य धोक्यात घालणाऱ्या इमारतीच्या मालकाला संरक्षण देणारे कोण आणि प्रशासन नक्की कोणाच्या बाजूने उभा आहे? या ठिकाणी आपण जमलेले आहेत स्थानिक सर्व नागरिक। काय समस्या आहेत आपल्या ह्या बाबतीत माहिती? माझं नाव सुनील धुमाळ। हे गटाराचं सांडपाणी यापूर्वी नव्हतं, हे आता यायला लागले। एक महिना झाला, त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही, म्हणून आता आम्ही आता वाढलेले आज ते बघण्यासाठी आम्ही आलेलो सगळे जमल्यावर। या संदर्भात आपण ही पाणी आल्यापासून आपण काय पावलं उचलत? काय नगरपंचायतीला शिवना सर्वांना दाखवलं। मग आज या ठिकाणी साहेब येथील नगरसेवक येऊन गेलेली आहेत, त्या संदर्भात आपण त्यांना काय समस्या मांडल्यात? त्या नगरसेवक ज्ञानदेव पवार यांना दाखवलं संपूर्ण सगळं। त्यांनी बघितले आणि ते म्हणले सोमवारी किंवा मंगळवारी शिवना भेटूया आणि मग पुढचं काय असेल ते बघू। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।